यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय संजय पाटील दुधगावकर यांना मी विनंती करतो आपण या सभेला संबोधित करावं। आई जगदंबेच्या चरणी नतमस्तक होतो। छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक होऊन महाराष्ट्राचे जाणते राजे, देशाच्या शेतकऱ्याचा तारणहार, आपल्या सगळ्याचे राष्ट्रवादीचे नेते, राष्ट्रीय अध्यक्ष माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचं जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो। मी एकच मिनिटात बोलणार आहे साहेब। 50 वर्ष झाली आपण या महाराष्ट्रातली सगळी तरुण मंडळी राजकारणात आहे, काही मंडळी राजकारणाच्या बाहेर आहे, परंतु आपल्याला बघत बघत ही मंडळी सजग झाली। या मंडळीनं विकासाच्या चारों तरफ वाटा धुंडल्यात। त्यांना माहिती झालंय की चांगलं काय वाईट काय, आणि ह्याचं सगळं श्रेय माननीय शरदचंद्रजी पवार। शेतकऱ्याच्या आर्थिक उन्नती साधण्यासाठी पवार साहेबांनी या जिल्ह्यामध्ये जे फळझाड लागवड केली, आज साहेब आमच्या जिल्ह्यामध्ये 1500 हेक्टर आंब्याचं कालच्या वादळामध्ये नुकसान झालंय। आपल्या जाणतेपणामुळेच आम्हाला शेतकऱ्याला ही शेतीमध्ये फळबागा लावता आल्या, त्याचं अनुदान 100% मिळालं, हे फक्त पवार साहेबांमुळे मिळालं। शेतीला जोडधंदा असणारा दूधधंदा उदयास आला। आज जिल्ह्यामध्ये 3.5 लाख लिटर दूध होत आहे, त्याचं सगळं श्रेय माननीय पवार साहेबाला जाते। आज या ठिकाणी मी एवढं सांगू इच्छितो की साहेब या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि सगळे मित्र पक्ष मिळून ओमराजेला विजयी केल्याशिवाय राहणार नाही, ही वज्रमूठ या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझं लांबलेलं भाषण संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। यानंतर संपूर्ण जिल्हावासियाचे मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते आदरणीय पवार साहेबांचा या ठिकाणी यथोचित असा सत्कार करतील। यानंतर मी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय धीरज पाटील साहेबांना विनंती करतो की आपण या सभेला संबोधित करावं। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या दरबारामध्ये आपल्या देशाचे नेते माजी कृषी मंत्री आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचं या तुळजापूर नगरीत जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आणि महाविकास आघाडीच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो। आदरणीय साहेब एवढ्या व्यस्त कामातून सुद्धा या ठिकाणी आदरणीय खासदार आपले लोकसभेचे उमेदवार ओमदादा निंबाळकर यांच्या प्रचारार्थ आपण सर्व जमलेलो आहोत। वेळ कमी असल्याने मी व्यासपीठावरील नावं घेत नाही, परंतु या ठिकाणी साहेब आपण या जिल्ह्यातील अनेक आणि महाराष्ट्रातील अनेक लोकांना मोठं केलं। कित्येकांना राजकारणातला र कळत नसताना सुद्धा या ठिकाणी मंत्री केलं। 35 40 वर्ष सत्ता दिली आणि एक दिवसात त्या एका रात्रीत ते निघून गेले। आणि आज साहेब आज लातूर जिल्हा कुठं 1982 झालेला लातूर जिल्हा आणि उस्मानाबाद जिल्हा जिथल्या तिथं आहे। आज साहेब आपण त्या जिल्ह्याला ज्यावेळेस भूकंपाचे धक्के असताना 1993 साली जी भरीव मदत केली ही कुणी आपण विसरू शकणार नाही। आणि आपण आज पाहिलं तर साहेब केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये जे काही सरकार आहे, आज शेतकरी विरोधी सरकार, शेतमजूर विरोधी सरकार, आज व्यापारी विरोधात सरकार, आज ही लढाई आपली धनशक्तीवर जनशक्तीची लढाई आहे, तसेच लोकशाही विरोधात हुकुमशाहीची लढाई आहे। म्हणून जास्त न बोलता आपण या ठिकाणी एवढं आश्वासन देतो, जिल्हा काँग्रेस कमिटी म्हणून आम्ही सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते या ठिकाणी
महाविकास आघाडीच्या भक्कम पाठीशी राहू, एक पाऊल पुढे करून जास्तीत जास्त मतांनी या ठिकाणी ओमराजे निंबाळकरांना निवडून देण्याचं आवाहन करतो. आणि जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युतीच्या प्रदेशाध्यक्षा सन्मान्य सक्षनाताई सलगर यांना विनंती करतो की आपण सभेला संबोधित करावं. मला आपल्या सगळ्यांसमोर बोलताना आंतरिक आत्मिक आनंद वाटतोय. ज्यांच्यामुळे मी आई जगदंबेच्या मंदिराच्या या शक्तिपीठात उभी आहे आणि राज्यभर फिरते, ते माझे एकट्याचेच नाही, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याचे सह्याद्री, या सह्याद्री पुत्र आदरणीय पवार साहेब. मला आवर्जून आपण सगळेजण या मातीत वाढलेलो आहेत. चैत्र पौर्णिमा करण्याचा आज दिवस आहे. आज आपल्या सर्वांचं दैवत आदरणीय पवार साहेब आपल्या समोर आलेले आहेत. आई जगदंबेचा साहेबांनी आशीर्वाद घेतलेला आहे. म्हणून मला आवर्जून सांगायचंय विरोधकांना, अगदी मोदीजी, अमित शहा आणि इथले कपडे बदलण्यासारखे पक्ष बदलणाऱ्या लोकांना, तेरे हर एक वार का पलटवार हूं, तेरे हर एक वार का पलटवार हूं, यूं ही नहीं कहलाता मैं शरद पवार हूं. थोडं थांबा. वाटलं आदरणीय अजितदादांनी घड्याळ चोरलं, आता साहेबांचं काय? त्यांना सगळ्यांना सांगा की अजितदादा असतील, फडणवीसजी असतील, अमित शहाजी, मोदीजी असतील, या सगळ्यांना आसमान दाखवणारा पठ्ठ्या म्हणजे शरद पवार साहेब आहेत. आणि आज सुद्धा मी असं लहानपणी ऐकलेलं आहे साहेब, की ज्या ठिकाणी पवार साहेब मुक्काम करतात वातावरण फिरतं. ओम दादा, तुम देखना आंखों से, मैं सबको बताऊंगी, दुश्मनों को भी बताऊंगी, तुम देखना आंखों से, ओम दादा आएगा लाखों से. कारण परीस आपल्या बाजूला असल्यानंतर सोनं होतं. पवार साहेबांच्या कुशीत वाढलेली आहे मी. नो पॉलिटिकल बॅकग्राऊंड, वडील कधी सरपंच नाही, पण पवार साहेबांनी 18 पगड जातीला सोबत घेऊन, आदरणीय सुप्रियाताईंनी, अरे मला अभिमान आहे. हे सगळेजण नारा देत आहेत कैलास दादा की नारी शक्ती, नारी शक्ती. मला उत्तर विचारायचंय जनतेला. महिला आहेत तिथे, शहापूरकर मॅडम आहेत, वडणे मॅडम आहेत. अरे सुप्रियाताई महिला शक्ती नाही? 9 वेळा महासंसद रत्न असलेली आमची ताई, ज्यांनी जनजागर लेकींचा घेतला महाराष्ट्रात, ती महिला शक्ती नाही? अरे नाटक करण्याची हद्द असते. या ठिकाणी जो नारा दिला जातोय ना, मला विचारायचंय, एक त्या सुप्रियाताईला हरवण्यासाठी ती मुघलांची फौज आहे, आणि तेव्हा नारी शक्ती नाही. इथे हा उमेदवार, माझं वैर नाही हा, माझं त्यांच्याशी कुठलंही कॉम्पिटिशन नाही. इथं टोपीवाले काका बसले आहेत सगळे. मी फार गरीब घरचं लेकरू आहे, मी त्यांच्या कुठंच नाही. मी खरं सांगते, माणसाने जरा भान ठेवून बोलावं. ते श्रीमंत आहेत, संस्था चालक आहेत, कारखानदार आहेत, परंतु मला एक गोष्ट सांगितलेली आहे मुकुंददादा. गोष्ट अशी आहे की सोन्याचं जरी पैंजण असलं तर माणूस कुठे घालतो? कुठे घालतो? पण आम्हाला आई जगदंबीच्या इथून बोलते, आम्हाला पवार साहेबांचा टिळा व्हायचे, 2 रुपयाचं कुंकू. तो टिळा स्वाभिमानाचा आहे, तो निष्ठेचा टिळा आहे, तो नैतिकतेचा टिळा आहे. जरूर मी पवार साहेबांच्या रक्ताच्या नातात येत नाही, तुम्ही पण येत नाही, पण ही तरुणाई आज आवाज काय येतोय? कोण आला रे, कोण आला? ही तरुणाई पवार साहेबांच्या रक्तातली नाही, पण छत्रपती शिवरायांचे मावळे आहेत. आणि हे सगळे मावळे छत्रपती शिवरायांचा विचार जर मोदी, शहांना, फडणवीसांना वाटत असेल ईडी बीडी लावून आम्ही संपू, तर मला त्यांना सांगायचंय, पवार साहेब नावाचं वादळ या महाराष्ट्रातच नाही तर देशात घोंगवतं, आणि दिल्लीला झुकवण्याची ताकद पवार साहेबांमध्ये. ओमदादांनी निश्चिंत राहायचंय, गद्दार झाले नाहीत. कैलास दादांचं नाव घेईन मी. 50 खोक्यांची ऑफर होती, अरे त्या खोक्याला लाथ मारली आणि निष्ठेने
इमानदारीने तुमच्यासारखं आपण कष्ट करून येतो, नाही 100 एकर जमीन नसू देत, अरे पण मेहनत करतो, घाम गाळतो. आणि पवार साहेबांची ताकद तुमच्यासारखी घाम गाळणारी जनता आहे. आणि मी एकच सांगेन, जास्त वेळ घेत नाही. गिरते हैं शेर सवार ही मैदानी जंग में, गिरते हैं शेर सवार ही मैदानी जंग में. अरे वो तिफल क्या गिरे जो घुटनों के बल चले, जो घुटनों के बल चले. हे पवार साहेबाला संपवायला निघालेत. आगे आगे देखो होता है क्या. नाही यांना भोपळा मिळाला ना तर मग तुम्ही 4 तारखेला बघा. काउंट डाऊन बिगिन्स. आणि मला आवर्जून सांगायचंय आणि मी माझं भाषण संपवते. मला उस्मानाबादच्या धाराशिवच्या जनतेला खरं सांगायचंय. सक्षणा सलगरला जिल्हा परिषद मेंबर सुप्रिया सदानंद सुरेंनी केलेले, पाडुळीला मुकुंददादा सभा सुप्रियाताईंनी घेतली. मी म्हटलं पवार साहेब, ताई माझ्या प्रचाराला आल्या, तुम्ही माझं आता 5 वर्ष होत आहेत, माझ्या समुद्रवाणीचं उद्घाटन करायला या दवाखान्याचं. अहो माझ्यासोबत कुणी नव्हतो, मामा काका कुणी माझा खासदार आमदार नाही. या पवार साहेबांनी 2 मिनिटात मला 26 फेब्रुवारीला म्हणले, सक्षणा मी 6 मार्चला तुझ्याकडे येतोय. माझ्या वडिलांना कॉन्फिडन्स नव्हता. पवार साहेब, अगं ती लई मोठी माणसं आहेत, कशाला तू करायला लागले असलं, कोण येते आपल्यासाठी. पण मला सामान्य जनतेला सांगायचंय, पवार साहेब नावाचा सह्याद्री 18 पगड शोषित जनतेसाठी उभा असतो, हे मी अनुभवलेलं आहे. जास्त बोलणार नाही. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र एवढंच म्हणेन. लहू के हर कतरे से हम आगाज लिख देंगे और हमारा कतरा कतरा भी बोलेगा शरद पवार साहब जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. यानंतर आदरणीय अशोकजी जगदाळे साहेबांना विनंती करतो की आपण अगदी 2 मिनिटांमध्ये या जनसमुदायाला संबोधित करावं. आजच्या या प्रचार सभेस उपस्थित असलेले या देशाचे नेते, आमचे श्रद्धास्थान सन्माननीय पवार साहेब, या जिल्ह्याचे उमेदवार ओमदादा गोरे साहेब, राहुल भैया मोटे, काँग्रेसचे धीरज भैया, सक्षणाताई, सर्व उपस्थित व्यासपीठ. आपल्याला मतदानाला केवळ आता 270 तास राहिलेत. 11 दिवस. लढा मोठा आहे. धनशक्ती विरुद्ध लढा आहे. आपल्याला मतदान करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्या की गेल्या 40 वर्षामध्ये ज्या काही या मातृभूमीत, या उस्मानाबाद जिल्हा, धाराशिव जिल्ह्यामध्ये एवढे मोठे मोठे नेते, भाई उद्धवराव पाटलापासून माणिकराव खपलेसारखे मोठमोठे नेते होऊन गेले. इतिहासात गेलं तर आपल्याला कळतं की भाई उद्धवराव पाटलांना सुद्धा मुख्यमंत्र्याची ऑफर होती, पक्षांतर करण्याची विचारणा झाली होती, साहेबांना माहीत असेल. पण भाई उद्धवराव पाटलांनी सांगितलं, बाबा मी पक्षांतर काँग्रेसमध्ये करणार नाही, मी मरेन तर ह्या लाल बावट्यामध्येच मरेल. एक बाजूला अशी संस्कृती, दुसऱ्या बाजूला ज्या साहेबांनी 40 वर्ष लाल दिव्याची गाडी दिली, होत्याचं नव्हतं करण्याची संधी दिली, पण ही सगळी संधी त्यांनी स्वतःची विकास करण्यामध्ये घेतला. आणि जाताना सांगतायत एका रात्रीमध्ये गेले, विकासासाठी गेलो. मग 40 वर्ष कोणता विकास करत होते? तुम्हाला लाल दिव्याच्या गाडीमधनं विकास करता आला नाही का? एक झाला तर झाला, लगेच दुसऱ्या बाजूला परवाच्या याच्यामध्ये एवढी मोठी गद्दारी करतात. साहेब त्यांचे चिरंजीव परवा सभेमध्ये बोलले की आमचं 19लाच ठरलं होतं, अजितदादांनी आम्हाला पुढे पाठवलं. एवढ्या म्हणजे या सगळ्या कट कारस्थान 19 पासूनच सुरू होतं आणि ह्याचा दाखला सगळ्या जनतेसमोर जाहीर सभेत देतात. याच्यापेक्षा मोठी नामुष्की काय असेल आणि याच्या पुढची मोठी गद्दारी काय असू शकते? या उमेदवार आहेत. परवा बार्शीमध्ये उमेदवारांना विचारण्यात आलं
किंवा इथं घड्याळाची अजितदादांची जी काही राष्ट्रवादी आमची चोरून घेऊन गेलेली, घर फोडून घेऊन गेलेली राष्ट्रवादी, इथं काही नाही आहे. त्या पक्षासाठी तुम्ही काय करणार असा प्रश्न समोरच्या महिला उमेदवाराला विचारला असता त्या उमेदवाराने उत्तर काय द्यावं, माझा नवरा बीजेपी मध्ये, मी कशाला पक्ष वाढू. काय पद्धतीचं राजकारण करतात. आवर्त घेण्याची चिठ्ठी आलेली आहे, त्यामुळं मी आज जास्त बोलत नाही. साहेब बोलतील, साहेबांचं मार्गदर्शन आहे. पण साहेब 2 मिनिटात संपवतो. या तालुक्याचं आहे, आता आमदार आणि खासदाराचे जे तिकीट मागले ते एकाच घरामध्ये आहेत. जरी खासदार तर निवडून येणारच नाहीये, पण ह्या तालुक्यामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये जेव्हापासून हा आमदार निवडून आलाय, ग्रामपंचायतीतल्या साध्या लोकांना एवढा त्रास देतात. आमच्या इथल्या कितीतरी ग्रामपंचायती आहेत, त्यांना कुठची संधी न देता एक फक्त जनरल बॉडी नाही घेतली म्हणून त्यांना प्रशासनामार्फत, कलेक्टर मार्फत त्यांना अपात्र करतात. अशा शेकडो केसेस त्याच्यामध्ये चालू आहेत आपल्या ह्याच्यामध्ये. अशा प्रकारे ही जनता, आता तर तुम्ही त्यांना रस्ता दाखवणारच आहेत घरचा. आपल्याला ह्याच्या पुढे विधानसभेत सुद्धा त्या जे त्यांच्या करते करवते आहेत त्यांना सुद्धा आपल्याला विधानसभेमध्ये घरचा दाखवायचा आहे. त्यावेळी आपण सर्वजण याच मोठ्या संख्येने पुढे याल आणि या झुंडशाही, दडपशाहीच्या विरोधात आपण सर्वजण एकत्र येऊ. आणि तुळजापूर तालुक्यामधनं साहेब कमीत कमी ओमराजे आपल्याला तुम्हाला एक सांगणं आहे आमचं, 50,000च्या पुढचे लीड नाही मिळालं तर माझं नाव बदलेन मी. आणि आपण सर्वजण तुटून पडायचंय, एक जिदाने आतमध्ये यायचंय. तुमच्या पाठी जरी यांनी पोलीस केसेस करत असतील, काय काय नाही ते उपद्व्याप हे आमदार आणि त्यांच्या परिवार करत असतं. त्या परिवारांना घराचा रस्ता दाखवण्याची हीच वेळ आहे. इथं खासदारकी झाल्यानंतर आमदारकीसाठी तयार राहा अशी विनंती करतो आणि 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आधुनिक लहुजी सेनेच्या संस्थापक अध्यक्षा नगीनाताई कांबळे यांना विनंती करतो की आपण त्यांनी महाविकास आघाडीला आपल्या संघटनेचा पाठिंबा द्यायचं ठरवलंय. आदरणीय पवार साहेबांना ते या ठिकाणी पत्र देत आहेत. आपल्या पाठिंब्याचं पत्र त्यांनी दिलंय, त्यांचे खूप खूप ताई आपले धन्यवाद. यानंतर मी भूमपरंडा वाशीचे माजी आमदार सन्माननीय राहुलजी मोठे साहेब यांना विनंती करतो की आपण 2 शब्द बोलावं. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार ओमराजे निंबाळकर साहेब, या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे दैवत आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, व्यासपीठ, आज समोरच्या गर्दीकडे बघून आणि समोरच्या तरुणांचा उत्साह बघून ओमराजे निंबाळकर साहेब हे आजच पवार साहेबाच्या साक्षीनं निवडून आलेले आहेत असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. हाच उत्साह आपल्याला मतदानाच्या दिवसापर्यंत टिकवायचा आहे आणि रोज त्याच्यामध्ये मताधिक्यामध्ये वाढ झाली पाहिजे. ह्याच्यासाठी आपल्याला सर्वांना एकत्रितरित्या या ठिकाणी काम करायचंय. आज पवार साहेब 84 वर्षी तरुणांना लाजवेल अशा पद्धतीनं महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. आज तुळजापूरला ते 2 वाजता आलेले आहेत आणि 7 वाजेपर्यंत उभा राहून आपल्या जिल्ह्यातल्या प्रत्येक कार्यकर्त्या बरोबर त्यांनी चर्चा केलेली आहे, फोटो काढलेले आहेत. जवळजवळ 4 तास पवार साहेब त्या ठिकाणी उभा होते आणि आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्याला भेटत होते. यातून आपण या ठिकाणी प्रेरणा घेणं गरजेचं आहे. मतदारसंघातल्या जिल्ह्यातली अनेक लोक या ठिकाणी बोलणार आहेत, त्यामुळं मी जे विषय झालेले आहेत त्याच्याबद्दल बोलणार नाही. फक्त एकच मुद्दा घेतो 21 TMCचा. आपल्या जिल्ह्याच्या दृष्टीनं सर्वात महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचा. या सिंचनाच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये
सिंचनाची सोय होणार आहे। 2019 साली हे पाणी आपल्या मतदारसंघाच्या म्हणजे माझ्या भूम परांडा वाशी तालुक्याच्या अगदी उंबरठ्यावर पाणी आणून आपण सोडलं होतं। शेवटच्या टप्प्यामध्ये त्या सिंचन योजनेचं काम आणून ठेवलं होतं। 1 वर्षात ते पाणी आपल्या मतदारसंघामध्ये येणं गरजेचं होतं, परंतु आज 4.5 वर्ष होऊन सुद्धा ते पाणी आपल्या मतदारसंघामध्ये आलेलं नाही। आणि हे पाणी न येण्याचं कारण म्हणजे आपले पालकमंत्रीच्या निष्क्रियतेमुळे हे पाणी आपल्या मतदारसंघामध्ये आलेलं नाही। खेकड्यावर येतो, थोड्या वेळाने येतो। हे पाणी आपल्या मतदारसंघामध्ये आलं नाही। दुसरीकडे त्याने न आलेलं पाणी दाखवण्यासाठी आपल्या सोलापूर बॉर्डरवर एक कार्यक्रम घेतला वचनपूर्तीचा, पाणी न येता, आणि तिथं घोषणा केली की ह्या प्रकल्पासाठी मी 12,500 कोटी निधी उपलब्ध केलेला आहे शासनाकडून। पालकमंत्री यांच्या एवढा लबाड पालकमंत्री आजपर्यंत आपल्या जिल्ह्याला मिळाला नाही, हे मी जबाबदारीनं सांगतो। ह्या प्रकल्पाला फक्त 500 कोटी रुपये मिळाले आणि हे पालकमंत्री 1200 कोटी रुपये मिळाले म्हणतात। 1200 कोटी ह्या प्रकल्पाच्या प्रशासकीय मान्यतेची एकत्रित रकमेचा आकडा आहे, हे मी तुम्हाला जबाबदारीने या ठिकाणी सांगत आहे। आणि दुसरा एकच मुद्दा मी सांगून या ठिकाणी माझं भाषण संपवणार आहे, ते म्हणजे या पालकमंत्र्यांनी महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त भ्रष्टाचार करण्याचं रेकॉर्ड या ठिकाणी केलेलं आहे। परवा 2-3 महिन्यापूर्वी मी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली होती आणि त्याच्यामध्ये 6,000 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार तानाजी सावंत यांनी केलेला होता। याच्याबद्दल प्रेस कॉन्फरन्स घेऊन मीडियापर्यंत मी गेलेलो होतो। त्याच्यानंतर रोहित दादांनी एक 15 दिवसापूर्वी त्याचा प्रेस कॉन्फरन्स घेतली, त्याचे सर्व पुरावे घेतले आणि महाराष्ट्र लेवलवर हा प्रश्न नेऊन ठेवला। त्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये रोहित दादांनी खेकडा दाखवला होता। त्या खेकड्याला छळ झाला म्हणून रोहित दादावर कारवाई करण्याची मागणी झाली, परंतु हा चालता बोलता खेकडा अख्ख्या महाराष्ट्राला भ्रष्टाचाराने पोखरतोय, महाराष्ट्राच्या लोकांचा छळ करतोय, त्याच्यावर कसलीही कारवाई झालेली नाही। ओमदादांना जिल्ह्यातून सर्वात जास्त लीड मिळेल ह्याच्याबद्दल शंका नाही। भूम परांडा वाशी तालुक्यातून सुद्धा त्यांना सर्वात जास्त मतदान आणि मताधिक्य आम्ही देणार आहोत, हे देखील मी आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो। शेवटी आज आदरणीय पवार साहेब या ठिकाणी आलेले आहेत, त्यांच्याबद्दल जेवढं बोलल तेवढं कमीच आहे। फक्त 2 ओळी त्यांच्याबद्दल मी या ठिकाणी बोलणार आहे। इंसान वो नहीं जो हवा के साथ बदले, इंसान वो नहीं जो हवा के साथ बदले, इंसान वो है जो हवा का रुख बदले। आणि पवार साहेबांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचं आणि देशाचं राजकारणाची हवा बदललेली आहे। हवा बदलली नाही तर विरोधकांची हवा काढून घेतलेली आहे। आणि म्हणून या 7 तारखेला आपण ओमदादांना जास्तीत जास्त मताने निवडून द्यावं ही विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। यानंतर आम आदमी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सन्मान्य अजितजी पाटील साहेबांना विनंती करतो की आपण या सभेला संबोधित करावं। सर्वप्रथम मी आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो। व्यासपीठावर उपस्थित आदरणीय आपले सर्वांचे प्रेरणास्थान मान्य शरदचंद्रजी पवार साहेब, उमेदवार ओमदादा राजे निंबाळकर, इतर सर्व मान्यवर, वेळेअभावी मी अगदी 2च मिनिटात या केंद्र सरकारविषयी सांगणार आहे। ही निवडणूक आपल्या देशाची निवडणूक आहे आणि म्हणून हे सरकार कसं काम करतं हे 5च वाक्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। हे बीजेपीचं केंद्र सरकार म्हणजे काय तर ठराविक उद्योगपतींना धंदा, बीजेपीला चंदा, विरोधकांना ईडी सीबीआयचा फंदा, शेतकऱ्यांचा झालाय वांदा आणि बेरोजगारी महागाईच्या बोंबा, याच्या पलीकडे हे केंद्र सरकार नाही।
देशातले सगळे उद्योग ठराविक उद्योगपतींना द्यायचे, ईडीच्या धाडी टाकायच्या, पक्ष फोडायचे, आमदार खासदार खरेदी करायचे, अशा पद्धतीने सरकार सुरू आहे. राष्ट्रवादी फोडलं, शिवसेना फोडली, काँग्रेसचे खाते गठीत केले, माननीय अरविंदजी केजरीवाल, मनीषजी सिसोदिया यांना जेलमध्ये टाकलं. त्यांचा गुन्हा काय होता तर त्यांनी शिक्षणाच्या आणि आरोग्याच्या क्षेत्रामध्ये क्रांती केली, जगाने दखल घेतली. त्यांना जेलमध्ये टाकतायत आणि ज्यांच्यावर तुम्ही आरोप केले, सिंचनाचे आरोप केले, आदर्श घोटाळ्याचे आरोप केले, त्यांना तुम्ही मंत्री करतायत, खासदार करतायत. हे बीजेपीचं केंद्र सरकार आहे. संविधान संपवण्याचा घाट, लोकशाहीला घातक हे सरकार आहे. हुकुमशाहीकडे हे देश जात आहे आणि या ठिकाणी हा तुमचा आमचा लढा आहे. आदरणीय पवार साहेबांनी हे लढा हाती घेतला आहे आणि एक ऐतिहासिक काम आहे. तुमचं आमचं सर्वसामान्यांचं काम आहे. त्यांच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे. महाराष्ट्रातून हा संदेश देशात गेला पाहिजे की भारत देश हुकुमशाहीकडे जाणार नाही, या भारत देशामध्ये लोकशाही प्रस्थापित राहील. हा संदेश देण्याचं काम या तुळजाभवानीच्या आपल्या पवित्र भूमीतून आपल्याला करायचंय. जास्त बोलणार नाही. तुम्हाला मी केंद्र सरकारचं सांगितलं, आजच्या दिनाचं आपल्याला स्वप्न दाखवलं, सगळे वाईट दिवस आले. या मशालीला साक्षी ठेवून एकच वाक्य सांगतो, आजचे दिन आले नाही. उशीर काल होता होता काळ रात्र झाली, अरे पुन्हा उठा पेटवा आयुष्याच्या मशाली. या मशाली पेटवण्याचं काम आपल्या सगळ्यांना या मतदानातून करायचं आणि ओमदादा राजे निंबाळकरांना लोकसभेत पाठवा. हे सर्व तुम्हाला तरुणांना मित्रांना आवाहन करतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम. यानंतर धाराशिव कळमचे विद्यमान आमदार सन्मान्य कैलास पाटील यांना विनंती करतो की आपण या सभेला संबोधित करावं. आज आपल्या तुळजाभवानीच्या पावन नगरीमध्ये महाराष्ट्राचा सह्याद्री आदरणीय पवार साहेब आपल्या जिल्ह्याचे परमनंट खासदार ओमदादा निंबाळकर यांच्या प्रचार सभेसाठी उपस्थित आहेत. त्यांच्यासोबत असलेली सर्वांची माफी मागून व्यासपीठावर सर्व मान्यवर साहेब, या तुळजाभवानीची नगरी आहे. परवाच आमच्या पक्षाला निवडणूक आयोगाने नोटीस दिली की आमच्या प्रचार गीतातून जय भवानी हा शब्द काढा. पण साहेब, ही तुळजाभवानीची नगरी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. आम्ही म्हणणारच जय भवानी, जय शिवाजी. साहेब, आम्हाला कितीही नोटिसा देऊ द्या, काही करू द्या, प्रत्येक महाराष्ट्राच्या मनामनात कणाकणात ही आई भवानी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना आशीर्वाद दिलेली आई भवानी आहे. आमच्या प्रचार गीतातून जय भवानी हा शब्द कुणीही काढू शकत नाही. साहेब, मी आपला जास्त वेळ घेणार नाही. आपल्याला ओमदादांना साहेबांना ऐकायचंय. साहेब, एवढंच सांगतो, साहेब 2014ला हे सरकार आलं, काय आश्वासनं दिली? आम्ही शेतीचं उत्पन्न दुप्पट करू, तरुणांना दरवर्षी 2 कोटी रोजगार देऊ, अशी 2022 पर्यंत प्रत्येकाला पक्क घर देऊ. साहेब, यातलं एकही आश्वासन पूर्ण झालं नाही. साहेब, शेतीचं उत्पन्न दुप्पट करायचं तर लांबच राहिलं, शेतीचा उत्पादन खर्च दुप्पट केला या सरकारने. आणि 10 वर्षापूर्वी आमचं 400 रुपयाला असं डीएपीचं पोतं आज 1400 रुपयाला झालंय. प्रत्येक गोष्टीत 700 रुपये एकर नांगरण होतं, आज 2100 रुपये नांगरण झालंय. आमचा उत्पादन खर्च वाढवला. आमच्या सोयाबीनचा भाव 4000 4000वर ठेवला. आमच्या कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात कांदा पिकवतो, कांद्याची निर्यात बंदी लागू केली. आणि आपल्या देशाचे पंतप्रधान काय म्हणतात? हे मागच्या 10 वर्षाचे येतो टेलर आहे, पिक्चर आम्ही बाकी आहे. मग आमचं सोयाबीन 4000चं 1000 रुपयावर आणल्यावर तुमचा पिक्चर दाखवणार आहे का आम्हाला तुम्ही? त्यामुळं साहेब, ह्या जिल्ह्याच्या बाबतीत आपण आवर्जून सगळ्यांच्या साक्षीनं सांगतो की धाराशिवचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ज्यावेळेस राजेश भैया टोपे यांच्याकडे आम्ही गेलो, आपल्या आरोग्य विभागाचं हॉस्पिटल अटॅच करायचं होतं. सुरुवातीला त्यांनी थोडा नकार दिला होता, परंतु ज्यावेळेस खासदार साहेब आणि मी साहेबांकडे गेलो, साहेबांनी त्यांना 1 मिनिटात सांगितलं की धाराशिवच्या फाईलवर सही करा. आणि पुढच्या आठवड्यात माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी आपल्या धाराशिवचं वैद्यकीय महाविद्यालय मंजूर केलं. साहेब, कृष्णा मारोडा सिंचन प्रकल्पाच्या बाबतीत
मागच्या फडणवीस सरकारनं 2018 मध्ये प्राधान्यक्रम लावून दिला होता. त्या प्राधान्यक्रमामध्ये या जिल्ह्यातलं एकही काम नव्हतं. ते प्राधान्यक्रम उडवायचं काम आपल्या महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये झालेलं आहे. साहेब, आम्हाला सांगण्यासारखे भरपूर आहे. फक्त या जिल्हावासियांच्या वतीनं एकच शब्द देतो, महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मताधिक्याने आम्ही निवडून आणू, त्याच शब्द देतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार सन्मान्य ओमराजे निंबाळकर यांना विनंती करतो की आपण या सभेला संबोधित करावं. दमकाडा जरा. अरे शांत बसर. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. आता आपल्याला 2024च्या सार्वत्रिक निवडणुकीला लोकसभेच्या सामोरं जायचंय. या निवडणुकीच्या प्रचारार्थ मला वाटतंय देशातील संपूर्ण शेतकऱ्यांचं, ज्यांनी एका झटक्यात कुठलेही अटी निकष न ठेवता 72,000 कोटीची कर्जमाफी दिली, ते शेतकऱ्याचे जाणते राजे सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब. मंचावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांची क्षमा मागून आपल्या सर्वांचा नामोल्लेख आदरणीय व्यासपीठ असा करतो आणि व्यासपीठाच्या पुढं उपस्थित असलेले सर्व वडीलधारी मंडळी, तरुण मित्र, जिथपर्यंत माझा आवाज जातोय तिथपर्यंत घराघरात ऐकणाऱ्या माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो, साहेब, माझी उमेदवारी जाहीर झाली आणि मी उमेदवाराची पुढच्या वाट बघत होतो. पैलवान कसा आखाड्यात फिरतोय, पण 20 दिवस काय मला जोड भेटली नाही. आधी रोज एक नाव यायचं, पुन्हा काही काळाच्या नंतर दिवसातून 2-2 नावं यावी लागली आणि त्याच्यानंतर शेवटी तर दिवसातून 3-3दा नावं यायला लागली. जेवढे विरोधातले आमदार आहेत तेवढे सगळे तपासून झाले, एकही पट्ट्या भेटला नाही. शेवटी नाइलाजानं एक द्रोण त्या पत्रवारीवर टेकलं. आता लढाई सुरू झाली, आता ही लढाई सुरू झाली. आता थांब की, एका बाजूला ओमराजे आहे आणि दुसऱ्या बाजूला डॉक्टर पद्मसिंह पाटील आणि राणा पाटलाचं कुटुंब आहे. साहेब, मला आता या दोघांची तुलना करणं गरजेचं आहे. पहिली तुलना, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात आपल्या आशीर्वादानं पद्मसिंह पाटील कायमस्वरूपी त्या ठिकाणी मंत्री म्हणून या जिल्ह्याचं नेतृत्व केलं. त्याच्यानंतर राणा पाटलाला साहेब वर्गात सुद्धा मास्तरनं मॉनिटर केलं नसेल का? पण साहेब, तुमच्या आशीर्वादानं डायरेक्ट महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून त्यानं काम केलं. 40 वर्ष या जिल्ह्याचं मंत्री म्हणून नेतृत्व केल्याच्या नंतर ह्या जिल्ह्याला त्यांच्या मंत्रिपदाचा काय फायदा झाला? अरे थांबा, फायदा हा झाला की केंद्र सरकारनं मागासलेल्या जिल्ह्याची यादी जाहीर केली, दरिद्री जिल्ह्याची यादी जाहीर केली आणि या मागासलेल्या दरिद्री जिल्ह्याच्या यादीत हा धाराशिव जिल्हा देशात क्रमांक 3चा जिल्हा म्हणून त्या ठिकाणी जाहीर झाला. साहेब, देशात क्रमांक 3चा. गंमत असे की ज्यांनी मंत्री म्हणून नेतृत्व केलं त्या मंत्रिपदाचा जिल्ह्याला उपयोग काय?
तर दरिद्री जिल्ह्याच्या यादीत हा धाराशिव जिल्हा क्रमांक 3 ला. आणि साहेब गंमत असे ज्यांनी मंत्री म्हणून काम केलं ते पद्मसिंह पाटील 2009 ची लोकसभा लढवत होते. स्वतःची इस्टेट जाहीर केली. ती इस्टेट जाहीर केल्याच्या नंतर मात्र श्रीमंत खासदाराच्या यादीत हे डॉक्टर पाटलाचा नंबर मात्र देशात सगळ्यात वरचा. बांधवांनो मला विचारायचंय, ह्या मंत्रीपदाचा उपयोग कुणाला झाला? जिल्ह्याला झाला नाही. आणि साहेब हे झाल्याच्या नंतर 40 वर्ष तुम्ही त्यांना अखंड जे मंत्रीपद दिलं त्याची थोडीही जाणीव न ठेवता आपल्या सोबत गद्दारी करून हे राणा पाटील एका रात्रीत कुठे गेले? कमळाबाईकडं, भाजपकडं. काय सांगितलं? विकास करायचा आहे म्हणले आम्हाला, विकास. आणि मग आता गंमत अशी झाली आहे की राष्ट्रवादीमधनं भाजपमध्ये गेले विकास करायसाठी. आता त्याच भाजपला काही विकास जमला नाही काय की परत आमच्या अर्चनाताई कोणत्या पार्टीत? हाणलेल्या घड्याळाच्या पार्टीचं, भांडलेल्या घड्याळाच्या पार्टीत. आता परत कारण काय सांगितलं? विकास. डॉक्टर पाटील, राणा पाटील कुटुंबाचा विकास आणि मकरंद अनासपुरेचा सिनेमा बघितला का ती? गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा. ते मकरंद अनासपुरे त्या सिनेमात म्हणते देवा देवा मला आमदार कर, मी तुला सोन्याची टोपी घालतो. देव प्रसन्न होतंय, मकरंद अनासपुरेला आमदार करते. ही मकरंद अनासपुरे बी राणा पाटलासारखा हुशार. गावात सोन्या नावाचं पोरग हुडकीत आहे, त्याला टोपी घालतय आणि तीच टोपी काढून पुन्हा देवाला घालते. म्हणते झाला तुझा नवस पूर्ण. मला इथल्या जनतेला विचारायचंय, डॉक्टर पाटील आणि राणा पाटील कुटुंबाचा विकास आणि मकरंद अनासपुरेची सोन्याची टोपी ह्याच्यात थोडा तरी फरक आहे का? आता पुढची गंमत. 40 वर्ष ज्यांना तुम्ही मंत्री केलं साहेब, ते एका रात्रीत तुमच्या सोबत गद्दारी करून भारतीय जनता पार्टीत गेले. कारण विकासाचं होतं, पण खरं कारण होतं की हाणलेलं गबाळ ईडी पासून वाचवायचं होतं आणि तिकडं काय मंत्रीपद भेटते का बघायचं होतं. साहेब त्यांच्यापेक्षा आम्ही बरे. ज्या उद्धव ठाकरे साहेबांनी आम्हाला एकदा आमदार आणि एकदा खासदार केलं, त्यांच्या संकटाच्या काळात, त्यांच्या संघर्षाच्या काळात आमचा पक्ष फुटत होता, आमच्या पक्षाचं नाव जात होतं, चिन्ह जात होतं, सत्ता जात होती आणि पलीकडे गेलं तर 50 खोके भेटत होते. त्याला लात मारून आम्ही इमानदारीनं उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मागे उभा राहिलोच आहे. मला जनतेला विचारायचंय, ज्या नेत्यांनी ह्यांना 40 वर्ष मंत्री केलं त्या नेत्याशी गद्दारी करणार हे पाटील कुटुंब तुमच्याशी इमानदारी करल का? करल का? मला वाटतं हा पहिला फरक. दुसरा, घराणेशाहीवर बोललं जातंय. बरं झालं राणा पाटील इथला रहिवासी नाही, नाहीतर नगराध्यक्ष राणा पाटील, उपनगराध्यक्ष लगी कशी म्हणतील बघा साहेब, अर्चनाताई पाटील, नगरसेवक चलू द्या, नगरपालिका चलू द्या. मला आपल्याला प्रश्न करायचा आहे, 2019 ला माझ्या जागी चुकून जर राणा पाटील खासदार झाले असते तर खालची विधानसभा कोण लढला असतो? बघा किती हुशार झाली ती बघा साहेब. मला आपल्याला दुसरा फरक सांगायचा आहे. ओमराजे खासदार झाला, पण त्या ठिकाणी जिथून विधानसभेला ओमराजे निवडून यायचा ती विधानसभा ना ओमराजेची बायको लढली ना ओमराजेचा भाऊ लढला. आज कैलास दादाच्या रूपाने त्या ठिकाणी एक तरुण, एक जिल्हा परिषदचा
सदस्य शेतकरी पुत्र त्या ठिकाणाहून आमदार म्हणून निवडून आले आणि मला अभिमान आहे की ते सुद्धा त्या 50 खोक्यावर लात मारून उद्धवजी ठाकरे साहेबांबरोबर प्रामाणिक आहेत. आता मला तुम्हाला विचारायचंय, एवढे 2 उदाहरणं तुम्हाला उद्याचा उमेदवार कोण असावा हे निवडण्यासाठी पुरेसे आहेत का नाही? आहेत का नाही? आता पुढचं साहेब मला हे सारखं विचारते की संपर्काच्या बाबतीत काय अडचण आहे का कोणाची आपली? शेवटच्या आकडापासून हात वरून करून सांगा, ओमराजे संपर्कात आहे का? आहे का? कोण एकट्या खासदाराला उचलावं लागते? साहेब माझ्या पूर्वी लोकसभेच्या अनेक निवडणुका झाल्या, पण 6च महिन्यात बातमी यायची खासदार दाखवा आणि 500 मिळवा. ओमराजेच्या बाबतीत झालं का? एकदा तरी झालं का? मी या जनतेला शब्द दिला होता की ओमराजे फक्त निवडणुकीपुरता उमेदवार म्हणून दिसणारा खासदार राहणार नाही. तुम्ही तुमच्या कुटुंबातला सदस्य समजून मला मतदान करा. मी 5 वर्ष तुमच्या कुटुंबातला सदस्य म्हणून तुमच्यासाठी काम करेन आणि ते मी केलंय. माझ्या संपर्काच्या बाबतीत सुद्धा दुःख नाही साहेब. एखादा आमचा गरीब शेतकरी दवाखान्यात जातो. आता ह्याने इथलं मेडिकल कॉलेज मुंबईला नेल्यामुळं त्याला खासगी दवाखान्यात इलाज केल्याशिवाय पर्याय नाही. मग खासगी दवाखान्यात त्याचं बिल होतंय 30,000 रुपये. 30,000 रुपये बिल झाल्यावर त्या बिचाऱ्याच्या खिशात असते 20,000 रुपये. त्यावेळेस त्या शेतकऱ्याला या ओमराजेची आठवण होती. मला फोन करते, साहेब दादा तुम्ही डॉक्टरला बोला माझे पैसे कमी करायला लावा, माझ्या खिशात फक्त 20,000 आहेत. साहेब त्या डॉक्टरला बोलून विनंती करून आम्ही त्याचे 10,000 रुपये कमी करतो. पण साहेब आमदार खासदार मंत्री केलेली माणसं फुटत असतील, पण त्याची 10,000 रुपये वाचवलेला शेतकरी मात्र त्या ठिकाणी कधीही फुटत नाही. ह्या कामाला ते चिल्लर काम समजते, चिल्लर आहे म्हणते. माझी भगिनी दवाखान्यात ऍडमिट असती, त्या माझ्या भगिनीला रक्ताच्या 2 बाटल्याची आवश्यकता असती. ती 2 बाटल्या सुद्धा माझा खासदारच त्या ठिकाणी मिळवून देऊ शकतो हा विश्वास त्या माझ्या भगिनीमध्ये. तिचा भाऊ तिचा वडील तिचा नवरा मला फोन करते, भले साहेब 2 बाटल्या रक्तच मिळत असेल पण ती माझी भगिनी मला कधी आयुष्यात विसरू शकत नाही, मला कधी तीच विसरू शकत नाही. आता ह्या कामाला पण हे चिल्लर काम म्हणते. घरकुलाचा हप्ता एखादा माणूस खोपटात राहणारा माणूस घरकुल बांधायचं असते, पहिला हप्ता मिळतोय काम चालू होतंय, दुसरा हप्ता इंजिनियर देत नाही, त्यावेळेस त्याला ओमराजेची आठवण होती. माझ्या एका फोननं त्याचा घरकुलाचाच हप्ता मिळतो, पण त्याच्या घरावरचं खोपट निघून जेव्हा छप्पर येते तेव्हा ती साधारण माणूस सुद्धा या ओमराजेला कधी विसरत नाही. बघा सामान्य माणसाची काम केलं तर हे म्हणते चिल्लर काम आहे, चिल्लर काम आहे. आता मत मागायला आले की त्या सामान्य माणसाला पण सांगा आमचं मत जे आहे का नाही, तुम्ही आम्हाला चिल्लर समजताव ना, तर आमचं मत सुद्धा आमच्या चिल्लर ओमराजेलाच आम्ही टाकणार आहे, तुझी काय जरूर नाही म्हणा. आता त्या माणसाचं मत जर आपल्याला लागत असेल तर त्याच्या कामाची जबाबदारी सुद्धा त्या ठिकाणी मी स्वीकारली. प्रामाणिकपणे काम केलं, 5 वर्ष काम केलं, राबलो, इमानदारीनं केलं. आणि म्हणून आज इतक्या मोठ्या धनशक्तीच्या विरोधात सुद्धा ही मोठी जनशक्ती साहेब माझ्या पाठीमागे तुमच्या आशीर्वादानं या ठिकाणी उभे आहे. आता पुढं बरेच विषय आहेत. मला माझ्या संपर्काच्या बाबतीत तीही मान्य करते की हे संपर्कात आहे. माझ्या फोनवर मला डिवचलं जातंय, सारखं म्हणते फोन उचलल्यावर काय होतंय, फोन उचलल्यावर काय होतंय. अरे काय होत नाही तर तू का ताण घ्यायला म्हणाव, तुम्ही थंड पडता म्हणाव, फेरावळीनं रोज फोनवर आहेत. आता मला जनतेला विचारायचंय, जे माणसं आपल्याला म्हणतात ना फोन उचलल्यावर काय होतंय, फोन उचलल्यावर काय होतंय, उगाच 7 तारखेचं मतदान होऊ दे, 4 तारखेच्या मतमोजणीला हे लोक धावते फोन उचलल्यावर काय होतंय ते.
आता मला पुढचा विषय घ्यायचा आहे. मला सारखं विचारलं जाते, ओमराजे तुम्ही संपर्कात आहेत, तुम्ही लोकांचे फोन उचलता, लोकांचे काम करता, पण तुमचं ठळक काम काय? ठळक काम. मला त्यांना प्रामाणिकपणे सांगायचंय की महाविकास आघाडीचं सरकार फक्त 2.5 वर्ष त्या ठिकाणी होतं. 2.5 वर्षामध्ये 1.5 वर्ष कोरोना होता का नव्हता? मला तुम्हाला विचारायचंय, कोरोनाच्या काळामध्ये राणा पाटील दिसले का हो? अर्चनाताई दिसल्या का? मल्हार पाटील दिसले का? कोण दिसलं? ओमराजे दिसला का नाही? जिथं म्हणून माझ्या लोकसभा कार्यक्षेत्रामध्ये कोरोनाचा पेशंट निघाल त्या प्रत्येक गावात हा ओमराजे त्या ठिकाणी पोहोचला. साहेब, कुणाला व्हेंटिलेटरचा बेड लागू द्या, कुणाला ऑक्सिजनचा बेड लागू द्या, कुणाला कुठलंही औषध लागू द्या, ओमराजे तुमच्या सगळ्याच्या सेवेत अखंड होता का नाही?